अहमदाबाद विमान दुर्घटना प्रकरणी मैथिली पाटीलचा मृतदेह आज पनवेलमध्ये आणण्यात येणार आहे। मैथिली पाटील अपघातग्रस्त विमानात हवाई सुंदरी होती। थोड्याच वेळात पनवेलच्या घरी मैथिली पाटील यांचा मृतदेह या ठिकाणी आणण्यात येणार आहे। 5 दिवसांनंतर मृतदेह पनवेलमधील राहत्या घरी आणणार आहे। अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे AI-171 विमान कोसळून झालेल्या अपघातात पनवेलच्या मैथिली पाटील यांचा दुर्दैवी अंत झालेला आहे। आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आपल्यासोबत जोडलेल्या आहेत। आकांक्षा, काय अधिकची माहिती? नक्कीच अहमदाबादहून लंडनला जाणारे जे एअर इंडियाचे विमान होते ते कोसळून त्यामध्ये अपघाती मृत्यू झालेल्यांपैकी पनवेलची मैथिली पाटील ही देखील होती आणि या 22 वर्षीय तरुणीचा देखील यामध्ये दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे। गेल्या 5 दिवसांनंतर अखेर आता तिचा जो मृतदेह आहे तो तिच्या राहत्या घरी पनवेल येथील नावा गावामध्ये आता थोड्याच वेळात घेऊन येणार आहेत। मात्र पाहायला गेलं तर तिच्या कुटुंबियांवर शोककळा पसरलेली आहे, दुःखाचे डोंगर पाहायला मिळत आहे। संपूर्ण कुटुंबीय हे दुःखामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। थोड्याच वेळात तिचं मृतदेह देखील घरी आणलं जाणार आहे। पाहायला गेलं तर सध्या अहमदाबाद येथे जे मैथिलीचा मृतदेह होता त्यासोबत जे DNA टेस्ट करण्यासाठी काही विलंब लागला आणि त्यानंतर 5 दिवस झाले आता तिचे कुटुंबियांकडे आता तो मृतदेह आहे सुपूर्द करण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात ते आणल्यानंतर अंतिम संस्कार तिच्यावर केले जाणार आहेत। मात्र कुठेतरी संपूर्ण गावामध्ये आता हळहळ व्यक्त केली जात आहे। जी, धन्यवाद आकांक्षा, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।